माधुरी वैद्य. तुम्हाला गेल्या वर्षी झालेला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उभाठा पक्षाचा दसरा मेळावा आठवतो? त्यामध्ये श्री संजय राऊत असं म्हणाले होते की उद्धव ठाकरे हे योद्धा आहेत. आणि त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा विरोधी पक्षांना उद्देशून ते असं म्हणाले, तुम्ही जर मर्द असाल, तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन लढा. नुकतेच नगर परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल आले आणि त्यामध्ये आपण पाहिलं की उभाठा पक्षाचा दारुण पराजय झाला. एकतर 288 जागा त्या त्यांनी लढवल्या नाहीतच, पण ज्या लढवल्या त्या फक्त 80च्या आसपास होत्या आणि त्या जागांवरही त्यांना बऱ्यापैकी यश मिळवता आलं नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज होते. त्यांच्या काही अडचणी होत्या, समस्या होत्या, त्या त्यांना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या होत्या. पण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळच दिली नाही, त्यांचं काही ऐकूनच घेतलं नाही आणि परिणामतः त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले. आणि जे उरले होते तेही या निवडणुकांच्या संदर्भात, कारण या निवडणुका म्हणजे युद्धच असतं राजकीय पक्षांसाठी, आणि हे जे उमेदवार रूपी सैन्य होतं अत्यंत कमी, त्यांच्यासाठी सुद्धा ते जिंकून यावेत यासाठी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला नाही, सभा घेतल्या नाही. उद्धव ठाकरे नाही तर नाही, किमान आदित्य ठाकरेंनी तरी एक तरुण युवक जर कार्यकर्त्यांना बळ द्यायला आला, त्यांच्या पाठीशी उभा आहे असं सांगण्यासाठी आला तर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो. पण तेही घडलं नाही आणि त्यामुळेच त्यांचा हा पराभव झाला. पण दुसरीकडे महायुतीने चांगलं यश मिळवलं आणि त्यातही भाजपाने 250हून जास्त जागांवर आपले उमेदवार पाठवली आणि त्यात त्यांना 100हून 120हून जास्त जागा मिळाल्या. त्यांचे 3000हून जास्त नगरसेवक निवडून आले आणि 48हून जास्त नगराध्यक्ष. पण हे सर्व सहज आणि सोपं नव्हतं. एकदा म्हणजे सुरुवातीलाच असं झालं होतं की उल्हासनगरमध्ये BJPचे पदाधिकारी शिवसेनेने आपल्याकडे वळवून घेतले होते. मग तेव्हा रवींद्र चव्हाणांनी अंबरनाथ आणि बदलापूर इथले त्यांच्यातले आणि इतर पक्षांमधले कार्यकर्ते भाजपामध्ये घेतले आणि या निवडणुकीमध्ये बदलापूर आणि अंबरनाथ जो शिवसेनेचा गड आहे तिथे BJPचा झेंडा रोवला गेला. म्हणजे उद्धव ठाकरेंप्रमाणे ते उगाचच दुसऱ्यांना दोष देत बसले नाहीत. त्यांना त्यावेळेला जे बरोबर वाटलं ते त्यांनी करून दाखवलं. ते तर पक्षाचे सर्वात मोठे नेतेसुद्धा नाही आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी 50हून जास्त सभा घेतल्या. अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा ते गेले. रवींद्र चव्हाणांनी अत्यंत सुंदर अशी कामगिरी केली. त्यांनी सुद्धा अनेक सभा घेतल्या. बावनकुळे यांनी सुद्धा नागपुरात इतकं सुंदर काम केलं. 27 पैकी 22 जागा या भाजपाला तिकडे मिळाल्या. सावनेरमधनं काँग्रेसची सत्ता होती, ती जवळपास उलटली गेली. शिर्डीमध्ये विखे पाटलांनी एक हाती सत्ता घेतली तर बार्शीमध्ये BJPने उद्धव ठाकरेंचा पराभव केला.
आता हे झालं उद्धव ठाकरे यांच्या उभाटा पक्षाविषयी. पण NCP शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा सुद्धा असाच दारुण पराभव झाला. आता शरद पवारांचं वयोमान आणि त्यांचं प्रकृती स्वास्थ्य बघता त्यांनी प्रचार करावा अशी अपेक्षा कोणीही करणं चुकीचं आहे. सुप्रिया सुळे यांनी ही धुरा प्रचाराची सांभाळणं अपेक्षित होतं, पण त्या बहुतेक लग्नांमध्ये बिझी होत्या आणि त्यांनी इतर कोणावरही ही जबाबदारी टाकल्याचं दिसलं नाही आणि म्हणूनच त्यांनाही 8 ते 9 जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षाने बऱ्यापैकी कामगिरी केली. चंद्रपूरमध्ये तर विजय वडेट्टीवारांनी चांगलंच बळ दिलं आपल्या उमेदवारांना, म्हणजे त्यांच्यासाठी सभा वगैरे घेतल्या आणि त्यामुळे तिथे त्यांना चांगलं यश मिळालं. त्याचा आपण मिरवणुकीमधला उत्साहसुद्धा त्यांचा पाहिला. बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आपला गड राखला काँग्रेसच्या आणि काँग्रेसला 35 जागा मिळाल्या. अर्थात त्यांनी 200हून जास्त जागांवर उमेदवार नेमले होते, पण त्यांच्याकडे सुद्धा जो मुख्य लोकप्रिय असा कोणी नेता सभा घेताना दिसला नाही. म्हणजे एकूण काय तर महाविकास आघाडी ही महायुतीसमोर फिक्की पडली आणि महायुतीमध्ये सुद्धा BJP हा नंबर 1चा पक्ष ठरला. आता 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. आता यामध्ये काय होणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जवळपास निश्चित झाली आहे. कारण त्यांचा जागा वाटपाचा जो गुंता होता तो सुद्धा सुटत आलेला दिसतोय. पण पुण्यात मात्र BJP आणि अजित पवारांचे NCP राष्ट्रवादी यांचं काही जमेल असं दिसत नाही आहे. आता एक शक्यता अशी वाटते की शरदचंद्र पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील. तसंच मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांना आत्ताच लागलेल्या निकालामुळे असं वाटतंय की त्यांना मुंबईसाठी ज्या जागा ठरत आहेत त्या मान्य नाही आहेत, त्यांना जास्त जागा हव्या आहेत आणि त्यासाठी ते आता आग्रही झालेले आहेत असं दिसतंय. त्यामुळे हा गुंता कसा काय सुटणार आहे हे पाहणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा आता पुढे पाहूया काय होणार आहे. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.